विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज इयत्ता 10वीतील राज्यशास्त्राचे पहिले प्रकरण संविधानाची वाटचाल हे अभ्यासणार आहोत. संविधानात गेल्या 70 वर्षात लोकशाही, सामाजिक न्याय व समता तसेच न्यायव्यवस्था या क्षेत्रात कोणते बदल झाले हे अतिशय सोप्या शब्दात सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर सुरू करूया. संविधान म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, संविधान म्हणजे देशाची राज्यघटना. आता ही राज्यघटना आपल्याला माहीत आहे की कधीपासून अंमलबजावणी झाली आणि कशा प्रकारे ती लिहिली गेली. भारताची राज्यघटना किंवा संविधान हे जगातील एक सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या संविधानाच्या आधारे देशाचा राज्यकारभार चालतो. राज्यघटनेची गरज काय आहे? तर कोणत्याही व्यवस्थेचा, सरकारचा, शासनाचा कारभार जर सुरू करायचा म्हटलं तर त्यासाठी काहीतरी नियमावली पाहिजे. म्हणजेच पंतप्रधान कोण, त्यांची कार्य कोणती, राज्यशासन कसं तयार होतं, न्यायव्यवस्थेच्या कोणत्या मर्यादा आहेत. तर हे सर्व राज्यघटनेमध्ये लिखित स्वरूपात असते आणि लिखित स्वरूपात असल्यामुळे शासन व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यास एक प्रकारे मदत होत असते आणि म्हणूनच भारताचे हे एक लिखित अशा प्रकारचं संविधान आहे. भारताच्या संविधान म्हणजेच राज्यघटनेने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडलेले आहेत. आपण शाळेत प्रार्थनेनंतर रोज संविधानाचे प्रास्ताविक बोलतोच. प्रास्ताविकामध्ये ह्या संविधानामध्ये कोणकोणती मूल्ये आपल्याला आत्मसात करायची त्याचं वाचन आपण नेहमीच करतो. तर धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही धर्माला विशेष अशा प्रकारचं प्राधान्य न देता सर्व धर्माबद्दल समभाव, लोकशाही गणराज्य, गण म्हणजे जनतेचं राज्य निर्माण करण्याचं उद्दिष्ट मांडलेलं आहे. शिवाय आपल्या राज्यघटनेत नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक समाज निर्माण करणे, विकसित समाज निर्माण करणे हेच आपल्या संविधानाचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे. स्क्रीनवर तुम्हाला दुसरं उद्दिष्ट कळतं आहे की सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करणे हे संविधानाचं उद्दिष्ट आहे. आता या भारतात संविधान लिहून कधी झालं? जेव्हा इंग्रज भारताला सोडून गेले, अर्थात भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं, त्यानंतर भारतामध्ये घटना समितीची स्थापना करण्यात आली. घटना समितीमध्ये बरेच काही विद्वान मंडळी होती. त्यांनी हे संविधान लिहून पूर्ण केलं दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी. पण प्रत्यक्षात भारताच्या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली ती 26 जानेवारी 1950 पासून. त्या दिवसापासून भारत एक गणराज्य म्हणजे प्रजासत्ताक बनलं. तेव्हापासून तर आत्तापर्यंत संविधानाच्या आधारे जो भारतात राज्यकारभार झाला त्यातील स्वरूप हे अधिकाधिक व्यापक बनत गेलं आणि म्हणूनच भारताच्या संविधानामध्ये महत्त्वपूर्ण झालेले बदल, सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने येत्या काही काळात उचलली गेलेली पावले यांचा या प्रस्तुत प्रकरणात अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास म्हणजे संविधानाचा नेमका कसा करायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं असेल की सर परत आता ह्या वर्षी म्हणजे इयत्ता 10वीला पुन्हा संविधान, त्यातील तरतुदी, किती कलम आहेत, किती परिशिष्ट आहेत, घटना समितीने कोणती कार्य केली, घटना समिती कशी निवडून आली, नाही, याचा अभ्यास नाही करायचा आहे. संविधानाची अंमलबजावणी 1950 साली झाली. 1950 तर आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 70 वर्षात संविधानात झालेले नेमके बदल कोणते आहेत हे अभ्यासायचे. मग हे संविधानात झालेले बदल आपण या स्क्रीनवर बघतोय. 3 दृष्टीने आपल्याला अभ्यासायचे. गेल्या 70 वर्षामध्ये संविधानात झालेले बदल लोकशाहीच्या दृष्टिकोनातून कोणते आहेत, सामाजिक न्याय व समता या दृष्टीने कोणते आहेत, न्यायव्यवस्था या दृष्टीने कोणते आहेत, याचा अभ्यास प्रामुख्याने येथे करायचा आहे. तर आपण या माइंड मॅपमधून बघतोय की लोकशाहीच्या दृष्टीने संविधानात जे बदल झाले ते या दृष्टीने झालेले आहे. एक, राजकीय प्रगल्भता म्हणजे लोक जास्तीत जास्त प्रगल्भ म्हणजे मॅच्युरेट झाले. मताधिकाराची व्याप्ती वाढली. सेकंड पॉईंट, लोकशाहीचे विकेंद्रीकरण झाले. स्थानिक शासन संस्थांना पुरेसे अधिकार मिळाले. चौथं म्हणजे माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन लोकांना मिळालेला आहे.
तर हे बदल आज म्हणजे ह्या पार्टमध्ये आपण इथे अभ्यासणार आहोत. आणि नेक्स्ट पार्टमध्ये सामाजिक न्याय आणि समतेच्या दृष्टीने झालेले जे बदल आहेत ते म्हणजे राखीव जागांचे धोरण अस्तित्वात आले, SC आणि ST अनुसूचित जाती आणि जमाती यांना अत्याचारापासून संरक्षण देणारा ॲट्रॉसिटी कायदा बनवण्यात आला, अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटीसाठी विशेष तरतुदी भारतीय संविधानात करण्यात आल्या, महिलांच्या विषयी कायदे आणि प्रतिनिधित्वविषयक तरतुदी करण्यात आल्या. तर हे सामाजिक न्याय आणि समता पूर्ण होण्याच्या दृष्टीने जी काही पावलं गेल्या काही वर्षात उचलली आणि संविधानात काही बदल करण्यात आले त्याविषयीची माहिती इथे अभ्यासणार आहोत. न्यायव्यवस्था. भारतामध्ये एकात्म स्वरूपाची न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या संदर्भात काही मुद्दे इथे अभ्यासायचे. उदाहरणार्थ संविधानाची मूलभूत चौकट आहे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे या चौकटीची संरक्षण करण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची आहे. आणि महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय म्हणजेच आत्तापर्यंत न्यायालयाने बरेच अशा प्रकारचे निर्णय दिले की ज्याचं कायद्यात रूपांतर झाले, याचाही अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. तर हे 3 मुद्दे प्रामुख्याने लक्षात घ्या, म्हणजे प्रकरण समजायला तुम्हाला अतिशय सोपं जाईल की आपल्याला या राज्यशास्त्राच्या पहिल्या प्रकरणात ज्याचं नाव संविधानाची वाटचाल असं आहे, या संविधानाच्या वाटचालीमध्ये 3 मुद्द्यांना धरून अभ्यास करायचे. मग लोकशाहीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांना धरून गेल्या काही वर्षात बदल झाले, सामाजिक न्याय व समतेला धरून म्हणजे त्या मुद्द्याला अनुसरून कोणते बदल झाले आणि न्यायव्यवस्थेला अनुसरून कोणते बदल झाले, याचाच अभ्यास आपल्याला ह्या पाठात म्हणजे ह्या प्रकरणात करायचा आहे. तर आता आपण प्रथम बघूया लोकशाही. आणि लोकशाहीमध्ये पहिला मुद्दा तुम्हाला तिथे माइंड मॅपमध्ये दिसत होता की राजकीय प्रगल्भता. आता लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही, म्हणजे लोकशाही पद्धती केवळ कागदावर असून चालत नाही, तर त्या संरचनेच्या आधारे त्या व्यवस्थेच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार झाले पाहिजेच, तरच लोकशाही हा समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला होतो किंवा तयार होतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, उदाहरणार्थ लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. फक्त आपण व्याख्या बोलतो, कागदावर लिहिलेलं आहे, इथे लिहिलेलं आहे, तिथे वाचतो, परंतु ही लोकशाही फक्त कागदापुरती मर्यादित राहील. खरी लोकशाहीची सुरुवात आपल्या कुटुंबापासून, आपल्या घरापासून झाली पाहिजे. प्रत्येक व्यवहार, प्रत्येक निर्णय हा विचाराने झाला पाहिजे, एकमेकांच्या विचाराच्या देवाणघेवाणीने झाला पाहिजे. इथून लोकशाही सुरू झाली पाहिजे. म्हणजे लोकशाही हा राजकीय जीवनाचा, सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला पाहिजे, तरच खरी लोकशाही अस्तित्वात आला असं बोलता येईल. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता विद्यार्थी मित्रांनो खरोखर भारतातील लोकशाही ही एक मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याची दिसते. कारण भारतासारखा एक प्रचंड विस्तार आणि प्रचंड मोठी लोकसंख्या असलेला देश, आणि ह्या देशामध्ये गेल्या काही वर्षात ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणात होणाऱ्या निवडणुका हेच भारतीय लोकशाहीचं खरं यश आहे. म्हणजे बघा ना, दर 5 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होतात. याशिवाय प्रत्येक घटक राज्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुका होत असतात. आणि ह्या निवडणुकीमध्ये लोक त्या ठिकाणी पूर्ण विचारासह त्या ठिकाणी उतरतात, भाग घेतात. याचा अर्थ असा आहे की लोकसंख्या आणि विस्तार या दोन्हीबाबत मोठ्या असलेल्या आपल्या राष्ट्रात विविध पातळीवर निवडणुका घेणं ही एक आव्हानात्मक बाब होती. परंतु भारतात ज्या वारंवार निवडणुका पार पडल्या आणि व्यवस्थित पार पडल्या आणि काही वेळेला काही पक्षांची सरकारं बदलली गेली, यावरून भारतीय मतदारांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होताना दिसत आहे. लोक लोकशाहीबद्दल बोलतात, सरकारबद्दल बोलतात, शासनावर टीका करतात. लोकांना काय हवं नको ते वर्तमानपत्रातून किंवा TV वरील न्यूजच्या प्लॅटफॉर्मवरून लोक त्या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचवतात. याचा अर्थ लोकांमध्ये लोकशाहीची एक मॅच्युरिटी आलेली आहे, म्हणजे लोक राजकीयदृष्ट्या प्रगल्भ होत आहे. लोकांच्या राजकीय जाणीवा अधिकाधिक प्रगल्भ होताना दिसत आहे. आपल्याला कधी कधी वाटतं काय हे सतत एकाच पक्षाचं सरकार सत्तेवर येतं, असंच होतं तसंच होतं, पण हे एक अपवाद सोडा. बाकी बहुतेक वेळेस लोक त्या ठिकाणी आपल्या मनाचा, स्वतःच्या हिताचा, समाजाच्या हिताचा विचार करतात आणि कोणता पक्ष हवा, कोणता पक्ष नको, कोणतं शासन सत्तेवर आलं पाहिजे, कोणत्या शासनाला उलथून टाकलं पाहिजे, इथपर्यंत नागरिकांचे विचार
हे अधिकाधिक प्रगल्भ होताना दिसत आहे. म्हणजे लोकांमध्ये लोकशाहीची एक मॅच्युरिटी येत चालली. तर ही एक पहिली बाब. दुसरी बाब म्हणजे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मताधिकार. भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होतीच. त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. म्हणजे याचा अर्थ असा की पहिल्यापासूनच भारतामध्ये प्रौढ मताधिकार हा एक व्यापक आहे, सगळ्यांसाठी आहे. मताधिकारांचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी स्वतंत्र भारताच्या कायद्यात नष्ट करण्यात आला आणि तिथून पुढे 21 वर्षवरील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार निश्चित करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की स्वातंत्र्यपूर्व काळात भारतामध्ये सगळ्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. आजही तुम्ही जर काही देशात विचार केला तर तिथे फक्त पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे, स्त्रियांना नाही आहे. आजही त्या ठिकाणी इस्टोनिया वगैरे या देशात विचार केला तर तिथे मूळचे नागरिक आहे, त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार आहे, इतर नागरिकांना मतदानाचा अधिकार नाही आहे. परंतु आपल्या भारत देशामध्ये सर्व स्त्री पुरुषांना ज्यांची वय 21 वर्ष पूर्ण झालेली आहे या सगळ्यांना मतदानाचा अधिकार लगेचच म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याबरोबर पहिल्याच निवडणुकीत मिळालेला होता. म्हणजेच लोकशाही ही भारताची पहिल्यापासून व्यापक होती. परंतु त्यामध्ये आणखी एक बदल झाला आणि तो अतिशय महत्त्वाचा होता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या राज्यघटनेत 61वी घटना दुरुस्ती झाली आणि या 61व्या घटना दुरुस्तीनुसार मताधिकार आणखी व्यापक झाला आणि मतदारांचं वय हे 21 वरून 18 वर्ष इथपर्यंत आणण्यात आलं. म्हणजेच आता सध्या प्रचलित ज्यांची वय 18 वर्ष व त्यावर आहे त्यांना मतदानाचा अधिकार आहे. फक्त त्यांनी मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने स्वतंत्र भारतातील एक नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झालं आणि भारताच्या लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. सर्वात मोठी लोकशाही. कारण आधीच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारत हा तरुणांचा देश आहे आणि त्यामुळे 18 वर्ष जेव्हा वयाची अट आणली तेव्हा सर्वाधिक तरुणांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि लोकशाहीची व्याप्ती वाढली. आणि हो, ही लोकशाहीची जी व्याप्ती वाढली ना, ही केवळ संख्यात्मक नाही, ती गुणात्मक पण आहे. ते एखादा त्या ठिकाणी टीकाच करेल की भारतात काय फक्त मतदारांची संख्या अधिक आहे 18 वर्ष केल्यामुळे, पण संख्या नक्कीच वाढली. पण जे मतदार आहे ते विवेकबुद्धीने पूर्ण त्या ठिकाणी चिकित्सकपूर्ण विचार करताय आणि त्यानंतरच मतदान करताय. म्हणजेच हा बदल फक्त संख्यात्मक नाही तर गुणात्मक बदल आहे, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आता लोकशाहीची वाटचाल गेल्या 70 वर्षात लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीतून कशी झाली हे सुद्धा आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभ आहे. ही रिकामी जागा सुद्धा स्वाध्यायात आहे. म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण लोकशाहीचा गाभ आहे. आता विकेंद्रीकरण म्हणजे काय? आता समजा आपण एक उदाहरण घेऊया. आपल्या शाळेत सर्व अधिकार फक्त मुख्याध्यापकांजवळ असतील तर याला बोलायचं केंद्रीकरण, सत्तेचे केंद्रीकरण. पण मुख्याध्यापक काय करतात? वर्गाचे काही अधिकार वर्ग शिक्षकांना देतात. वर्ग शिक्षक काय करतात? वर्गातले काही अधिकार म्हणजे अभ्यास तपासणं वगैरे हे अधिकार मॉनिटर म्हणजे त्या ठिकाणी वर्गप्रमुखाला देतात. म्हणजे ते सत्तेचं विकेंद्रीकरण करतात. हळूहळू आपला अधिकार कमी करून तो दुसऱ्यांना देत जाणं म्हणजे विकेंद्रीकरण करणं. आणि भारतात हेच नेमकं झालं. विकेंद्रीकरण केल्यामुळे म्हणजे सत्ता खालच्या स्तरापर्यंत पोहोचवल्यामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. तुम्ही ते स्क्रीनवर त्या ठिकाणी ग्राफिक्समध्ये बघताय. विकेंद्रीकरण केल्यामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो, कारण प्रत्येक घटक त्यामध्ये बहुतेक वेळी सहभागी होतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या मुद्द्यात सांगितले सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याची संधीसुद्धा मिळते. समजा आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुका होतात, त्यातून खासदार निवडतात. प्रत्येकाला खासदार नाही ना होता येते. मग ज्यांना खासदार होता येत नाही ते आमदार होतात. आमदार होता येत नाही ते नगरसेवक होतात. आणि नगरसेवक जे होत नाही ते जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीवर निवडून येतात, गावाकडे ग्रामपंचायतीवर निवडून येतात. म्हणजेच याचा अर्थ सामान्य जनतेला अधिकाधिक प्रमाणामध्ये सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळते. म्हणूनच सत्तेचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे होते. इतकंच नव्हे तर
आपली राज्यघटना म्हणजे संविधान यामध्ये जी मार्गदर्शक तत्त्व लिहिलेली आहे, या मार्गदर्शक तत्त्वांच्या तरतुदीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सत्तेचे विकेंद्रीकरण करावं असं म्हटलं होतं. पूर्वी सत्ता फक्त एककेंद्री होती, पण हळूहळू त्यात बदल झाले. आपल्या भारतात 73वी आणि 74वी जी घटना दुरुस्ती झाली, संविधानामध्ये जी दुरुस्ती झाली, ही सर्वात महत्त्वाची घटना दुरुस्ती होती की ज्या दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांना पुरेसे अधिकार प्रदान करण्यात आले. स्थानिक शासन संस्था म्हणजे काय? तर मोठ्या शहरात महानगरपालिका, लहान शहरात नगरपालिका, गावाला ग्रामपंचायत, जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती. तर हे अधिकार त्यांच्याकडे प्रदान करण्यात आले. म्हणजेच आपण बघतो की आपल्या शहरात लाईटी आणि दिवाबत्तीची सोय असेल, जन्ममृत्यूची नोंद असेल, कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे सगळं स्थानिक शासन संस्था सोडवतात. यासाठी कोणी म्हणजे अगदी पंतप्रधान येणार नाही आहे किंवा मुख्यमंत्री लक्ष नाही घालणार आहे. म्हणजेच केंद्र सरकार जे आहे दिल्लीवरून चालणारं, त्यांनी त्यांचे अधिकार काही कमी केले, ते राज्य शासनाला दिले. त्यांनी त्यांचे अधिकार काही कमी केले, ते स्थानिक शासन संस्थांना प्रदान करण्यात आले. त्यामुळे स्थानिक शासन संस्था या अधिक प्रबळ तर बनल्याच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली ती 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे. बाळांनो, आता आपण पुढे लोकशाहीच्या दृष्टीने गेल्या 70 वर्षात झालेला चौथा बद्दल अभ्यासणार आहोत. माहितीचा अधिकार, RTI, राईट टू इन्फॉर्मेशन. लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गाने झाले पाहिजे. नागरिक हा सक्षम झाला पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असताना त्यांचा शासनाचा संवाद आणि वाढला पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्या ग्राफिक्समध्ये आपण पहिला मुद्दा बघतोय, शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया ही अधिक सकस आणि सुदृढ होत असते. आता हे कसं, तर हे मी थोडक्यात तुम्हाला इथे सांगतो बघा. तर याचा अर्थ लोकशाहीमध्ये शासन कारभार करतंय, राज्यकारभार चालवतोय, नागरिक आपले त्या ठिकाणी कामं करताय. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण आपले जे प्रतिनिधी निवडून पाठवले, नगरसेवक, खासदार, आमदार, ते प्रतिनिधी आपण त्यांना निवडून पाठवले आपली कामं करण्यासाठी. आणि म्हणूनच हे जे प्रतिनिधी आहे आणि आपण सामान्य नागरिक आहे, यांच्यामध्ये अंतर म्हणजे शासन आहे, सरकार आहे, यांच्यामध्ये अंतर जितकं कमी आहे आणि संवाद जितका जास्त असेल, तेवढी लोकशाही प्रक्रिया ही चांगली होते. परस्पर विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करतं हे नागरिकांना कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. शासन कुठे सुधारणा करत आहे, कोणत्या योजना राबवत आहे, शासन त्या ठिकाणी कोणत्या योजनेवर किती पैसे खर्च करते, नागरिकांना कळलं पाहिजे, कारण नागरिकांचा पैसा आहे. आणि इतकंच नव्हे तर तुम्ही सेकंड टॉपिक बघताय, याच्यामध्ये सेकंड मुद्दा बघताय, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 प्रमुख वैशिष्ट्ये आहे. आणि ही प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजेच बघा, भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार का देण्यात आला, तर शासन व नागरिक यांच्यात अंतर जितके कमी, त्यांच्यातील संवाद जितका जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया ही अधिक सकस आणि सुदृढ होत जाते. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आहे. कारण सरकारमध्ये, शासनामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे. ते काय करतात ते जनतेला कळलं पाहिजे. शेवटी जनतेला काही घडलं, कुठे उद्या काही झालं तर याचं मायबाप सरकार आहे, म्हणजे उत्तरदायित्व सरकारने स्वीकारलं पाहिजे. ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये आहे. आणि ही प्रत्यक्षात आणण्यासाठी माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन देण्यात आलेला आहे. यासाठी अरुंधती राय, अण्णा हजारे यासारखे सामाजिक कार्यकर्ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात झगडले. तेव्हा शासनाला दखल घ्यावी लागली आणि माहितीचा अधिकार आणण्यात आला. पण एक मात्र खरं, या माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता मात्र कमी झाली. म्हणजेच आज शासनाने एखाद्या ठिकाणी काय केलं त्याचा सगळा तपशील नागरिकांना द्यावा लागतो. समजा आपण ज्या वॉर्ड ऑफिसमध्ये वॉर्ड विभागात राहतो, ज्या प्रभागात राहतो, त्या प्रभागात एखादं खेळाचं मैदान आहे आणि BMCच्या शासनाने तिथे अमुक इतके पैसे खर्च केले असं दाखवलं गेलं. परंतु आपल्याला जेव्हा फेरफटका मारला, वाटलं नाही झालं इतकं काम, तर आपणही सुद्धा त्या ठिकाणी जाऊन माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करू शकतो की कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं, किती रुपयाने ते कॉन्ट्रॅक्ट दिलं, किती साहित्य मागवलं गेलं, बिलं कशी मंजूर झाली, किती टप्प्यात ते काम पूर्ण झालं वगैरे वगैरे. हे सगळं आपण माहितीच्या अधिकाराखाली जर अर्ज केला
तर जो माहितीचा अधिकारी म्हणजे वॉर्ड ऑफिसरमध्ये जो अधिकारी बसवलेला आहे त्याला सगळ्या खर्चांचा तपशिलांच्या झेरॉक्स तुम्हाला द्याव्या लागतात. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून ते अभ्यासतात तेव्हा कळतं की इथे किती रुपयांचा घोटाळा झालेला आहे. आणि ह्या माहितीच्या अधिकारामुळे अनेक घोटाळे गेल्या काही वर्षात उघडकीस आलेले सुद्धा आहेत. म्हणजेच माहितीचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे शासनाचे व्यवहार हे अधिक खुले आणि ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शी होण्यास एक प्रकारे मदत झाली. पण शासनाची गोपनीयता मात्र कमी, ते फार लपून नाही ठेवू शकत. म्हणजे इथे चुकीबरोबरचं आपलं शेवटी एक विधान आहे, गोपनीयता त्या ठिकाणी फार प्रमाणात टिकलेली नाही आहे. तर हे सगळ्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, 2000 सालानंतर अशा अनेक प्रकारचे काही सुधारणा कायदेसुद्धा लोकशाहीच्या दृष्टीने करण्यात आले. जसं की आत्ताच मी राईट टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार बोललो, तसं RTE हे राईट टू एज्युकेशन आहे. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षेचा हक्कसुद्धा नागरिकांना मिळालेला आहे. अलीकडे हक्काधारित दृष्टिकोन राईस बेस्ड ॲप्रोचसुद्धा मिळालेला आहे की सरकार आमच्यावर उपकार करत नाही, सरकारने आमची कामं करणं हे त्यांचा कर्तव्यच आहे. हा हक्काधारित दृष्टिकोनसुद्धा अलीकडच्या काळात आलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींची माहिती इथे आपण घेतली गेली पाहिजे. तर आज आपण लोकशाहीच्या दृष्टीने झालेले कोणते बदल आहे हे अभ्यासले. म्हणजेच या प्रकरणाचा आपण पहिला भाग बघितला. उर्वरित पाठ पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या वर्ग मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.